संध्याकाळ झाली आणि खूप जोराची भूक लागली. मग माझा भाऊ बोलला, थांब आज मी तुला माझी रेसिपी खायला घालतो. मी बोलली, चांगलंच आहे, चल बनवूया. थोडेसे बदाम आधी त्याने दरदरीत मिक्सरला लावून घेतले. मग त्याच भांड्यामध्ये 1 स्कूप ओट्स आणि 1 स्कूप वे प्रोटीन टाकलं. आता वे प्रोटीन तुम्ही कोणतंही चॉकलेट फ्लेवरचं घेऊ शकता. मग यामध्ये थोडंसं दूध अराउंड 100 ml, लागलंच तर थोडंसं पाणी, 1 चमचा तूप आणि चवीनुसार मीठ एकदम स्टाईलमध्ये टाकून या सगळ्याला छान मिक्स करून घ्यायचंय. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एकदम पातळ पण नाहीये आणि एकदम जाड पण नाहीये. आता बेसला थोडंसं ग्रीस करून आपण कुकीजच्या शेपमध्ये बॅटरला प्लेस करून घ्यायचंय. त्यावर आम्ही ग्राइंड केलेले बदाम आणि ब्लॅक रेझिन्स टाकले. तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मग 180 डिग्रीजवर 15 मिनिटासाठी कुकीज एअर फ्रायरला लावून दिल्या आणि इकडे थोडासा टाइमपास केला. लास्टला माऊ पण चेक करायला आली होती की एवढा वेळ झाला तरी ह्यांचं आवरत कसं नाहीये. तुम्हाला पण अशी थोडीशी भूक लागली असेल किंवा क्रेविंग होत असेल तर जंक खाण्यापेक्षा हे कुकीज नक्की ट्राय करा. एकदम मस्त झाले होते. मला तरी खूपच आवडले आणि माऊला तर बघा, तिने पण अप्रूव्ह केले.